लीन व्यवस्थापनाची साधने. कायझेन, 5S पद्धती, कानबान, मूल्य प्रवाह मापन, फोकस PDCA, 6 सिग्मा या मुद्द्यांचा लीन व्यवस्थापनाच्या साधनांचा आता आपण सविस्तर आढावा घेऊ. कायझेन कायझेन हे असे साधन आहे की ज्यामुळे सतत, सलग, अखंड सुधारणा करणे शक्य होते. जपानमध्ये कायझेन साधनांचा उगम झाला आहे. या साधनामुळे दर्जा, तंत्रज्ञान पद्धती, उत्पादकता, कंपनी संस्कृती आणि सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करता येते. कायझेन हे असे तंत्र आहे की ज्यामध्ये वरिष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी होऊन व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये मूल्यवर्धन करणाऱ्या सुधारणा करण्यात पुढाकार घेतात. हे साधन प्रत्येक व्यक्तीकडे असणारा अनुभव, ज्ञान, कौशल्य याचा वापर करून घेते. कायझेन साधन हे 4 महत्त्वाच्या प्रकारांमध्ये अंमलात आणले जाते. ते प्रकार म्हणजे कायझेन तियान, कायझेन इव्हेंट्स, कायकाकू आणि काकुशिन हे होत. ही सर्व जपानी नावे आहेत. याचा अर्थ तळापासून वरपर्यंत सुधारणा शब्दबद्ध करणे, आमूलाग्र बदल करणे, नाविन्यपूर्ण संशोधन करणे असा होतो. कायझेन तंत्र उत्पादन, पुरवठा, व्यवस्थापन, वितरण, वित्त, विपणन अशा अनेक विभागांमध्ये वापरता येते. या तंत्राचा आधार म्हणजे व्यक्तिगत सुधारणेला मर्यादा असतात. परंतु सर्व घटकांनी एकत्रितपणे केलेल्या छोट्या छोट्या सुधारणांचा प्रवाह उत्पादकता, सुरक्षितता, कार्यक्षमता या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत असतो. कायझेन तंत्राचा वापर करताना प्रथम अनावश्यक बाबी ओळखणे, त्या टाळण्यासाठी पर्याय शोधणे, त्या पर्यायांचा अवलंब करणे, त्या सुधारणांचे मूल्यमापन करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे या टप्प्यांचा विचार केला जातो. कायझेन हे तंत्र ज्या मूलभूत विचारावर कार्य करते ते म्हणजे संघकार्य, वैयक्तिक शिस्त, नीतिमत्तेत सुधारणा, गुणवत्ता वर्तुळ आणि सुधारणेसाठी सूचना. कायझेनमध्ये कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्यावर भर दिला जातो. दुसरे साधन आहे 5S पद्धती, 5S सिस्टीम. 5S पद्धती ही संघटनेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि कार्यठिकाण स्वच्छ राखण्यासाठी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये 5 मूलभूत घटक आहेत ज्या आधारे कार्यक्षमता वाढवली जाते. त्या घटकांचे जे इंग्रजी शब्द आहेत त्याची सुरुवात S अक्षराने होते म्हणून याला 5S पद्धती असे म्हटले आहे. हे 5 घटक म्हणजे सॉर्ट, सेट, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन असे आहेत. सॉर्ट, सेट, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन याप्रमाणे आहेत. हे 5 इंग्रजी शब्द मूळ 5 जपानी संकल्पनांसाठी वापरले आहेत. त्या संकल्पना म्हणजे सेटॉन, सिरी, सेकित्सू, सिसो, शिकित्सू अशा आहेत. या घटकांचा वापर पुढील प्रमाणे केला जातो. सॉर्ट म्हणजे निवडणे, वेगळे करणे. या टप्प्यावर कार्यस्थळातील राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती, सामग्री वेगळ्या वेगळ्या करून ज्यापैकी गरज आहे आणि गरज नाही असे विभाजन केले जाते. सेट, सरळ मांडणी. जे घटक किंवा वस्तू निवडले असतील त्यांची योग्य मांडणी केली जाते. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या वस्तू सहज किंवा वेळेत उपलब्ध होतात. त्यांची जागा निश्चित केली जाते. त्यामुळे कोणतीही वस्तू सहजपणे वापरता येऊ शकते व कार्य पूर्ण झाल्यावर ती योग्य जागी ठेवू शकतो. शाईन, स्वच्छता. प्रत्येक कामकाज वेळेनंतर ती कार्यजागा व साधने स्वच्छ केली जातात. त्यामुळे कोणताही दोष राहत नाही व निकष किंवा दर्जा राखला जातो. त्यामुळे काही दोष किंवा अडथळे निर्माण झाले असतील तर ते दूर होतात. त्यांचे समस्येमध्ये रूपांतर होत नाही. स्टँडर्डाइज, प्रमाणीकरण. ज्या सुधारणा केल्या असतील त्यांचे प्रमाणीकरण केले जाते व त्याचा दस्तऐवज तयार केला जातो. सुनिश्चित कार्यपद्धती ठरवली जाते आणि नंतर ती इतर कार्यांसाठीही वापरता येते. सस्टेन, शाश्वतीकरण. प्रमाणित केलेल्या सुधारणेचा नियमित व अचूक वापर केला जातो. त्याचे निकष पाळले जातात. अखंड सुधारणेची हमी निर्माण केली जाते. हे लीन साधन उत्पादन, आरोग्य, निगा, सॉफ्टवेअर अशा अनेक क्षेत्रांमध्ये वापरले जाते. या लीन साधनांचा वापर इतर लीन साधनांबरोबर एकत्रितपणे करता येतो.
तिसरे साधन आहे कानबान. कानबान हे सुद्धा जपानी नाव आहे. कानबान हे उत्पादन पद्धतीची कार्यक्षमता वाढवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. या साधनामध्ये उत्पादन विभागाला आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा व साधनांचा गरजेनुसार पुरवठा केला जातो. त्यामुळे साठा नियंत्रण सोपे होते, अनावश्यक खरेदी टाळली जाते व खर्चात बचत होते. टोयोटा कंपनीतील तायाची ओहणो आणि कानबान यांनी कानबान या तंत्राचा शोध लावला. यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कानबान कार्ड दिले जाते. ते कार्ड दाखवल्यानंतर त्याला आवश्यक तो माल किंवा साधने आवश्यक प्रमाणामध्ये व आवश्यक वेळेत दिली जातात. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडत नाही. सध्याच्या काळात कार्डचा वापर करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कानबान पद्धत विकसित केली आहे. त्यामध्ये कम्प्युटरद्वारे कामगार मागणी नोंदवतात. त्यामुळे विनावापर माल साधने पडून राहत नाहीत. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. तायाची ओहणो यांनी असे स्पष्ट केले आहे की कानबान पद्धतीमध्ये नियमांचे कडक पालन केले जाते. त्यासाठी त्यांनी टोयोटा कंपनीमध्ये 6 नियम केले आहेत. ते पुढील प्रमाणे: पहिल्या प्रक्रियेतील कानबानद्वारे नोंदवलेल्या मागणीनुसारच दुसऱ्या प्रक्रियेसाठी माल पुरवला जातो. कानबानमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच पहिल्या प्रक्रियेमध्ये उत्पादन नग तयार केले जातात. कानबान कार्डशिवाय कोणताही माल किंवा साधन तयार केले जात नाही किंवा मागवले जात नाही. प्रत्येक वेळी उत्पादित मालाला कानबान कार्ड जोडलेले असते. दोषपूर्ण नग पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जात नाहीत तर तो बाजूला काढला जातो. त्यामुळे 100% चांगले नग तयार होतात. कानबान संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व नियमांमुळे उत्पादन प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाते, अनावश्यक बाबी टाळल्या जातात व कार्यक्षमता वाढवली जाते. चौथे साधन आहे मूल्य प्रवाह मापन, व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग, VSM. लीन व्यवस्थापनाचे हे तंत्र किंवा साधन मूल्य साखळी असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये वापरता येते. या साधनाचा वापर करून संघटना उत्पादन प्रक्रियेचा पर्याप्त वापर करून पर्याप्त प्रमाणात उत्पादन करू शकते. या तंत्रामध्ये सध्याच्या प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण करून माहितीचे विश्लेषण केले जाते. समस्या निश्चित केल्या जातात. त्या दूर करण्यासाठी पर्यायी उत्तरे शोधली जातात. एखादी वस्तू किंवा सेवा उत्पादन करण्यापूर्वीच ते ग्राहकांच्या हाती पोहोचेपर्यंत मूल्यवृद्धी करणाऱ्या प्रत्येक कार्याचे मापन केले जाते. प्रत्येक कार्यामध्ये केल्या जाणाऱ्या कामाचे प्रत्यक्ष मापन केले जात असते. त्यांच्यातील आंतरसंबंध स्पष्ट केला जातो. त्यामुळे संभाव्य अडचणी ओळखणे सोपे जाते. वेळ, पैसा, श्रम वाया जात असतील तर ते लगेच लक्षात येतात आणि त्यानुसार प्रक्रियेमध्ये सुधारणा सुचवल्या जातात. त्या सुधारणा सर्वच घटकांना पाहता येतात. त्यांच्या परिणामाचे मूल्यमापनही करता येते. त्यामुळे सातत्यपूर्ण सुधारणा करणे शक्य होते आणि मूल्यवृद्धी करता येते. हे तंत्र लीन व्यवस्थापनाच्या इतर तंत्रांसोबतही वापरता येते. पाचवे साधन आहे फोकस PDCA. फोकस PDCA हे असे साधन आहे की ज्यामुळे व्यावसायिक व व्यवस्थापकीय प्रक्रियेमध्ये तर्कशुद्धपणे सुधारणा करणे शक्य होते. जे PDCAचे जुने तंत्र आहे, ज्यामध्ये सुधारणा करून हे फोकस PDCA तंत्र विकसित केले आहे. P म्हणजे प्लॅन, D म्हणजे डू, C म्हणजे चेक, A म्हणजे ॲक्ट. प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. PDCA. प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. नियोजन, अंमलबजावणी, पाहणी, सुधारणेची कृती. या आधारे हे तंत्र काम करत असते. नवीन फोकस PDCA तंत्रामध्ये यापूर्वीच्या तंत्रातील त्रुटी किंवा ज्या पायऱ्या वगळल्या होत्या त्या समाविष्ट केल्या आहेत. अत्यंत स्पष्ट व तर्कशुद्ध क्रमाने व्यावसायिक प्रक्रियेतील टप्प्यांची मांडणी हे या साधनाचे वैशिष्ट्य किंवा ताकद आहे. या साधनाचा उपयोग समस्या समजून घेण्यासाठी, त्याचे निराकरण करण्यासाठी केला जातो. तसेच प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवण्यासाठी केला जातो. या तंत्रामुळे व्यापक विश्लेषण, प्रतिसाद, कृती आराखडा तसेच आढावा घेणे शक्य होते. त्यामुळे यशाची हमी मिळते. सिक्स सिग्मा. सिक्स सिग्मा हे एक सांख्यिकी संकल्पना आहे ज्या आधारे दोष मापन केले जाते, त्या सुधारणा सुचवल्या जातात. या तंत्राचा वापर करून अंतिम उत्पादनाचा दर्जा वाढवला जातो. या साधनाद्वारे दोष कमीत कमी किंवा शून्य पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. संघटनेला योग्य सिक्स सिग्मा पातळ्या निश्चित कराव्या लागतात. प्रत्येक प्रक्रियेमध्ये जे उत्पादन केले जाते किंवा जे कामकाज केले जाते त्याच्या एकूण उत्पादनाशी दोषपूर्ण उत्पादनाचे प्रमाण निश्चित केले जाते.
कायझेन तंत्राप्रमाणे या तंत्राचा वापर केला जातो. कायझेन तंत्र हे सर्व प्रकारच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणून कार्यक्षमता वाढवते, तर सिक्स सिग्मा तंत्र वस्तूच्या दर्जामध्ये सुधारणा घडवून आणते. या तंत्राची मांडणी ज्या घटकांवर आधारित आहे त्या घटकांच्या इंग्रजी शब्दाच्या आद्याक्षरावरून सुधारणा चक्र तयार केले जाते. त्यामध्ये असणारे घटक डीमॅक, डी डिफाईन समस्या किंवा दोष मांडणे, एम मेजर मोजमाप करणे, ए ॲनालाइज विश्लेषण करणे, आय इम्प्रूव्ह सुधारणा करणे, सी कंट्रोल नियंत्रण करणे असे ते टप्पे आहेत. डी एम ए आय सी डीमॅक म्हणजे डिफाईन, मेजर, ॲनालाइज, इम्प्रूव्ह, कंट्रोल. समस्या मांडणे, मोजमाप करणे, विश्लेषण करणे, सुधारणा करणे व नियंत्रण असे हे टप्पे आहेत. या टप्प्यातून चक्राकार गतीने सिक्स सिग्मा तंत्र कार्य करत असते. हे चक्र इतरही अनेक तंत्रांमध्ये वापरले जाते. सिक्स सिग्मा तंत्र वापरताना जे घटक विचारात घ्यावे लागतात त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापनासहित संपूर्ण संघटनेचा सक्रिय सहभाग व बांधिलकी, सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. ज्या व्यवसाय प्रक्रियेचे उत्पादनाचे मोजमाप करणे शक्य असते, निश्चित निकष ठरवता येतात, माहितीचे विश्लेषण करता येते, सुधारणा करणे शक्य असते आणि नियंत्रण शक्य होते, त्या ठिकाणी सिक्स सिग्मा तंत्र वापरले जाते. सध्या जगातील अनेक मोठ्या कंपन्या सिक्स सिग्मा तंत्राचा वापर करून सुधारणा घडवून आणण्यासाठी वापर करत आहेत.